ब्रह्माला अंश आणि अवयव आहेत का? ब्रह्माचे अंश आणि अवयव मानायचे का? आणि ब्रह्माचे अंश आणि अवयव जर मानायचे नसले तर मग दोन्हीकडून जी आपत्ती उत्पन्न होते, अंश आणि अवयव मानायचे नाहीत तर ब्रह्म हे स्वतःच जगतरूपाने प्रकट होतं, हे एकदा मान्य करायचं. म्हणजे आता प्रश्न काय आहे आपल्या पुढे, किंवा ते सिद्ध काय करणार आहेत वेदांती, आणि सांख्य काय आक्षेप घेत आहेत, त्या दोन्ही गोष्टी आपण आता बघूया. सांख्य असं म्हणतात की ब्रह्माचे अवयव जर मानले तरच ब्रह्म हे सगळं जग निर्माण करू शकतं. कारण ते उपादान झालं की त्याला त्याच्या ठिकाणी काहीतरी काम करण्याकरता, काम करायचं म्हणजे हात पाहिजे, पाय पाहिजे, काही ना काहीतरी अवयव पाहिजे. आता दुसरं असं की ब्रह्म एका अंशाने जर काय हे जग निर्माण करतं झालं तर ब्रह्माचे दोन तुकडे झाले. ब्रह्माचे तुकडे कसे होऊ शकतील? ते होणार नाहीत. म्हणजे पुन्हा तुम्ही ब्रह्म हे जगाचं कारण आहे म्हणता, हे कसं मान्य करायचं? तिसरी गोष्ट अशी की ब्रह्माला जाणा असं तुम्ही सांगितलंय, म्हणजे या जगामध्ये जर सगळं ब्रह्म भरून राहिलं तर जाणण्याकरता अजून वेगळं ब्रह्म कुठे राहणार आहे? असे हे जे 2-4 प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचं एकत्र उत्तर आज उद्यामध्ये का आज पूर्ण होतं माहीत नाही. कारण ह्या संबंध अध्यायातला जो महत्त्वाचा भाग आहे त्या भागामध्ये आपण आता जरा अधिक बारकाव्याने घेतो. पुढचे सगळे जे प्रश्न आहेत किंवा पुढचे जे वाद आहेत ते छोटे छोटे आहेत. त्या एका मुख्य वादाला त्यांनी जे सविस्तर उत्तर दिलेलं आहे ते उत्तर आपण पण अगदी सविस्तर पाहतो आहोत. तर त्यांनी इथे असं म्हटलंय की अहो, तुम्हाला आम्ही जे सांगितलं काल, जे आपण सूत्र घेतलं होतं ते श्रुतेस्तु शब्द मूलत्वात, आम्ही जे तुम्हाला सांगतो आहोत की ब्रह्म हे जगाचं कारण आहे, हा श्रुतींचा सिद्धांत आहे आणि ब्रह्मविषयाच्या ज्ञानाला श्रुतीचाच आधार आहे. त्यामुळे मागच्या सूत्रात सांगितलेला दोष येत नाही. आता श्रुतीचाच आधार आहे ब्रह्माला, हे आपण अगदी सुरुवातीला जेव्हा गेल्या वेळी आपण ब्रह्मसूत्र पाहिली तेव्हा तिसरं सूत्र आहे शास्त्र योनित्वात. पहिलं आहे अथातो ब्रह्मजिज्ञासा, दुसरं आहे जन्माद्यस्य यतः, आणि तिसरं आहे शास्त्र योनित्वात. की ब्रह्म कळतं कुठून? त्यांचं म्हणणं असं आहे की ब्रह्म हे शास्त्रातूनच कळेल. तुम्हाला व्यवहारामधून, अनुमानामधून, तुम्हाला वाटलं म्हणून, तुम्ही विचार करता म्हणून, तुम्ही चिंतन केलं म्हणून ब्रह्म नाही कळत, ब्रह्म शास्त्रातूनच कळतं. आता आपण पुन्हा त्या चर्चेत जायला नको, आता आपण ते धरून पुढे जाऊ. त्यांनी सांगितलं हो, श्रुतींचा सिद्धांत आहे. श्रुती म्हणतात की ब्रह्माविषयीच्या ज्ञानाला श्रुतीचाच आधार आहे, त्यामुळे मागच्या सूत्रात सांगितलेला दोष येत नाही. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे मागे म्हणता आहात की असं कसं ते निर्माण करेल, त्याचे अवयव कसे होतील, ते एकदा जर जगामध्ये आलं तर ते पुन्हा वेगळं उपासनेकरता कसं राहील, या सगळ्या तुमच्या आरोपांना आधार नाही आहे असं म्हणून आता ते उत्तर देत आहेत. पहिला आधार त्यांनी असा दिलाय की तुम्ही एकदा ह्या सर्व विषयाच्या बाबतीत, ब्रह्म या विषयाच्या बाबतीत, जगद उत्पत्ती या विषयाच्या बाबतीत, ब्रह्मानी काय केलं आहे हे जाणून घेण्याच्या बाबतीत आधार कोणाचा घेतलाय? तुम्ही आधार घेतला आहे वेदांचा. आता वेद जर काही तुम्हाला सांगताहेत तर त्या वेदापेक्षा तुम्हाला जास्त समजत आहे का? तुम्ही जास्त शहाणे आहात का? हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. की म्हणाले जे वेदाला कळतं त्याच्यापेक्षा माणसाला अधिक कळतं का? त्याच्यापेक्षा त्याचा तर्क अधिक मोठा आहे का? हा पहिला प्रश्न. त्यामुळे असा संशय वेदवाक्यावर घेऊ नये हे त्यांनी सांगितलं. दुसरं, युक्तिवादाने कसं पटवून दिलं? युक्तिवाद असा केला आहे आणि आपल्याला असं म्हटलं आहे की हे बघा, लक्षात घ्या तुम्ही की न्यायाधीश आहे, खूप हुशार आहे, त्याची जाण चांगली आहे म्हणूनच तो न्यायाधीश आहे. तसंच म्हणाले दुसरं की जो वकील आहे, कुणाची तरी बाजू लढवतोय, तोही हुशार आहे. आता म्हणाले न्यायाधीश 2 वकिलांची बाजू ऐकून त्याचं उत्तर देतो. आता न्यायाधीशाला सुद्धा एकच कायदा मान्य आहे, वकिलाला सुद्धा तोच कायदा मान्य आहे, आणि त्या प्रतिपक्षाच्या वकिलाला सुद्धा तोच कायदा मान्य आहे. असं कोणी म्हटलंय का
की ज्यांनी खून केला आहे, ज्यांनी दरोडा घातला आहे आणि त्याच्याकरता वकील पत्र घेऊन वकील काम करतो आहे, तर असं त्या वकिलाने म्हटलंय का, तुम्ही कसला कायदा सांगता आम्हाला, आम्हाला तो कायदा मान्य नाही, असं तो म्हणत नाही. तो काय म्हणतो, कायद्याचा काय निर्बंध आहे, कायद्याची काय मर्यादा आहे, त्याच मर्यादेमध्ये मला बोललं पाहिजे. न्यायाधीश पण म्हणतो की या दोघांनी आपली आपली बाजू मांडलेली आहे. आता कायदा काय सांगतो, कायदा कोणाच्या बाजूनी अधिक भक्कमपणे उभा राहतो त्या बाजूनीच मला निर्णय दिला पाहिजे. म्हणजे कोर्टात एखाद्या वेळेला दोषी माणूस सुटतो, क्वचित कधी निर्दोष माणूस अडकतो. का अडकतो, त्याला कायद्याचं बंधन मानलं म्हणून. म्हणाले तिथे बंधन मानलं, खालच्या कोर्टात गेला तो, खालच्या कोर्टामध्ये विरुद्ध निकाल लागला, तो म्हणतो अरे मी निर्दोष आहे, माझ्या विरुद्ध निकाल लागला, मी वरच्या कोर्टात जाऊन लढेन. असं कसं न्यायाधीशाने केलं. वरच्या कोर्टात जातो, वरच्या कोर्टात गेल्यानंतर निकाल त्याच्या बाजूने लागतो, न्यायाधीश त्याच्या बाजूने निकाल देतो. तर इथे युक्तिवाद किंवा इथे उत्तर किंवा स्पष्टीकरण असं दिलं आहे की वेदांची वचन चूक नाही आहेत. वेदांनी जे सांगितलं आहे, शास्त्रांनी जे सांगितलं आहे ते बरोबरच आहे, फक्त त्याचा अर्थ आम्ही लावतो, त्या वाक्याची संगती आम्ही लावतो. त्या वाक्याची संगती आम्ही कशी लावायची ही आमची बुद्धी आहे. एकच कायदा आहे, खुन्याला पण सोडवण्याकरता त्याची बुद्धी वापरतो आणि तोच कायदा निर्दोष माणसाच्या बाजूनी सुद्धा उभा राहतो. म्हणजे निर्दोष माणसाच्या बाजूनी कायदा उभा राहतो, त्याच बंधनात तो राहतो. न्यायाधीशालाही तोच कायदा लागू आहे आणि विरोधी पक्षाच्या वकिलालाही तोच कायदा लागू आहे. कायदा एकच आहे, कायद्याचा अर्थ तुम्ही कसा लावता. वेदांती म्हणतात, तुम्ही सांख्यांना म्हणतात, तुम्ही वेदाला प्रमाण मानता, वेदातली जी सोयीस्कर वचनं आहेत ती उचलून घेता आणि ती वचनं उचलून घेऊन दर्शन उभं करता आणि बाकीच्या वचनांची संगती लावत नाही. आम्ही सगळ्या वचनांची संगती लावतो, आम्हाला सगळ्या वचनांची संगती लावायची आणि ती सगळी संगतवार आहे आणि ती संगती लावण्याकरता एका विशिष्ट पद्धतीनेच ती लावली पाहिजे आणि तशी जर आम्ही नाही लावली तर चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या मनास येईल तो अर्थ लावणं म्हणजे त्याचा अर्थ करणं हे असं नाहीये. आपल्या मनास येईल तो अर्थ खरा, आपला तर्क तो खरा म्हणजेच ते बरोबर. वेदांती म्हणाले असं होऊ शकत नाही, त्या त्या वाक्याला त्याचा अर्थ ठरलेला आहे आणि म्हणून तुम्ही मूळ वेदवाक्य सोडून आपल्या तर्काने काहीतरी मांडू नका. आणि म्हणून ते सांगतात की आत्मा पाहावा, आत्म्याचं दर्शन घ्यावं, हे जसं वेदाचं वचन आहे तसंच आत्मा आणि ब्रह्म म्हणजे हा जीव आणि ब्रह्म एक आहे, हेही वेदाचं वचन आहे. ह्या जगाचं कारण उपादान आणि निमित्त ब्रह्मच आहे, ह्यालाही वेदवचनामध्ये आधार आहे. एका ब्रह्माशिवाय या जगामध्ये दुसरं काही नाही, हेही वेदांनीच सांगितलंय. असं सगळं वेदवचनांनी सांगितलेलं असताना तुम्ही का प्रमाण मानत नाही. आता तुम्ही तर्क केला, तुम्ही काय केला म्हणाले तर्क, मूळ कारण ब्रह्म नाही तर मूळ कारण सांख्यांनी म्हटलं आमची प्रकृती आहे. ते म्हणाले ठीक आहे, तर्क करू शकतो, तर्क कुठपर्यंत जाऊ शकतो, तर्क इथपर्यंत जाऊ शकतो की कुठल्याही गोष्टीला काहीतरी मुळात एक कारण पाहिजे. एखादा माणूस खूप आपल्याला रागावून चिडून बोलला तर आपण म्हणतो व या माणूस इतका शांत स्वभावाचा मनुष्य आहे आणि हा एवढा का रागावून बोलला, याला कारण काय झालं, एवढं रागवण्यासारखं काय घडलं. तेव्हा आपण म्हणतो की आपल्याला कळलं पाहिजे की ज्या अर्थी या माणसाला इतका राग आला आणि हा इतका रागावून बोलला त्या अर्थी काहीतरी असं घडलं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे याच्या मुळाशी काहीतरी कारण असेल, त्याला कुणीतरी आपल्या विरुद्ध सांगितलं असेल, तो रागावलेला असेल, त्याची मनस्थिती बरी नसेल, कारणं काही असतील पण काहीतरी त्याला कारण असेल की ज्याच्यामुळे तो असं बोलला. तसंच त्यांनी इथे सांगितलं की मूळ काहीतरी कारण आहे, आम्ही समजू शकतो की आम्ही जसा तर्क केला की मुळाशी कारण आहे, तुम्हीही तर्क केला की मुळाशी कारण आहे, म्हणजे एवढाच तर्क होऊ शकतो. पण तर्कानी शास्त्राला डावलून पुढे तर्क नाही करता येणार. मूळ काहीतरी कारण आहे हा तर्क आम्ही मान्य केला, पण आता तो तर्क
आम्हाला जर सिद्ध करायचं आहे की काहीतरी तर्क केला, काहीतरी मूळ आहे, मग आता ते मूळ काय आहे हे कशातून पाहावं लागेल? हे शास्त्रातून पाहावं लागेल. आणि म्हणून ब्रह्मसूत्रकारांनी पहिल्यांदा काय म्हटलं? शास्त्र योनित्वात. तुम्हाला असं वाटतं ना की या जगाचं काहीतरी मूल कारण आहे, तर ठीक आहे म्हणाले, मग ते कारण तुम्ही कुठे शोधाल? ते शास्त्रात शोधा. दुसरं, आता ब्रह्माच्या स्वरूपाचं ज्ञान देण्याकरता श्रुती प्रमाण आहेत. त्या श्रुती प्रमाण असताना तिथे तर्क करायचं कारणच नाहीये. जर समजा आम्हाला जर विज्ञानाने सांगितलं की पृथ्वी स्वतः भोवती फिरतीये आणि त्याच वेळी ती सूर्याभोवती फिरतीये, आता याच्यामध्ये आम्ही काय तर्क करणार? आम्हाला जर एखाद्या शेतकऱ्याकरता एखाद्या मोठ्या शेतकी तज्ज्ञांनी सांगितलं की ही जी जमीन आहे ही खारी जमीन आहे, या खाऱ्या जमिनीमध्ये हे उगवणार नाही, एक तर ज्या ठिकाणी तुम्हाला काही पेरायचं आहे तिथली माती बदला, तेवढ्या पुरता तरी खड्डा वेगळा करून त्यात खत घाला, वेगळी माती घाला आणि मग रोप लावा. आता तो जर सांगतोय की ही जमीन खारावलेली आहे, ही जमीन खराब झालेली आहे, तर ह्या जमिनीत काही उगवणार नाही, आम्हाला मान्य केलं पाहिजे. त्या विषयातला तो तज्ज्ञ आहे, त्याला कसं आम्ही म्हणणार? आमच्या घरचा टीव्ही आहे बिघडला आणि त्यांनी सांगितलं अहो तुमची टीव्हीची आतली ती जी ट्यूब आहे ना ती ट्यूबच गेली आहे. म्हणून छे ट्यूब कशी जाईल? आम्हाला त्यांनी गॅरंटी दिलेली आहे आणि इतक्या वर्षात आम्ही फार टीव्ही लावत नाही, साधा दिवसाकाठी आमच्याकडे अर्धा तास सुद्धा लागत नाही, टीव्हीची ट्यूबच कशी जाईल एकदम? हे आम्ही मान्य. असं ह्या तर्काला आणि ह्या वितंडाला अर्थ नाही. म्हणून ते म्हणतात की तुम्ही असा तर्क नाही करू शकत की जे वाक्यच वेदामध्ये, की जे वाक्यच वेदामधलं सांगतं आहे की ब्रह्मानीच या जगाची उत्पत्ती केली आहे, ते वाक्य आम्हाला मान्य नाही, आम्ही दुसरे तर्क करतो. या बोलण्याला म्हणाले काही अर्थ नाही. की जसं एखाद्या माणसाने डॉक्टरकडे जावं आणि डॉक्टरांनी सांगावं की तुम्हाला अमुक एक दुखणं झालेलं आहे, तुम्हाला डायबिटीज आहे, त्याप्रमाणे औषध योजना तुम्हाला करावी लागेल. तर जर माणूस म्हणायला लागला छे तुम्ही काय सांगता डायबिटीज आहे, मला फॅमिली हिस्ट्रीच नाही आहे डायबिटीजची, तर मला डायबिटीज होणं शक्यच नाही, मला डायबिटीज नाहीच आहे, मी डायबिटीज समजून याच्यावरती औषध योजना करणारच नाही, मला जर खूप तहान लागते, मला जर बाकी काही त्रास होतो, मला जर अशक्तपणा वाटतो, तर मी दुसरी उपाययोजना करीन पण त्याची करणार नाही. ते डॉक्टर म्हणतील तुम्हाला काय करायचं ते करा, अगदी वाईट शब्दात बोलायचं तर मरायचं तर मरा, कारण योग्य औषधच घ्यायचं नाही तर आम्ही काय करणार. तसं हे वेदांती म्हणतात तुम्ही तर्क केला, मूळ काहीतरी आहे हा तर्क मान्य आहे, त्या तर्कावरून तुम्ही म्हणालात की बाबा याचं कारण काय असेल, तुम्ही म्हणालात की प्रकृती आहे, आम्ही म्हटलं की ब्रह्म आहे. आता ब्रह्म आहे याला आधार आम्ही काय दिला? श्रुतीतलं वचन प्रमाण तुम्हाला दाखवलं. प्रमाण दाखवल्यानंतर आता तुम्ही दुसरं काय दाखवू शकणार? कारण ब्रह्म ही काही उचलून दाखवण्यासारखी वस्तू नाही आहे की जशा व्यवहारातल्या वस्तू आहेत त्याच्यासारखं तर काही ब्रह्माला दाखवता येत नाही. पण ब्रह्म कशी आहे? ती सिद्ध वस्तू आहे आणि ती सिद्ध असल्यामुळे तिच्या ठिकाणी तुम्ही शंका घेऊ नका असं त्यांनी म्हटलंय. आता इथे विकल्पाला वाव नाही असं त्यांनी सांगितलं. विकल्प करू नका, संशय घेऊ नका. विकल्पाला वाव कुठे आहे? तुम्ही जो व्यवहार करता त्या व्यवहारात विकल्पाला वाव आहे. तसंच म्हणाले कल्पना करताना विकल्पाला वाव आहे की आम्ही कल्पना करायला लागलो, एकच कल्पना करून थांबावं असं आहे का? विकल्प याचा अर्थ एका गोष्टीला 4 पर्याय देणे, त्याला विकल्प म्हणतात तत्वज्ञानामध्ये. तर ते म्हणतात की परब्रह्म आहे की नाही हा विकल्प नाहीच आहे, ही सिद्ध वस्तू आहे, ही सिद्ध झालेली वस्तू आहे, ती मान्यच करावी लागेल, त्याच्याबद्दल विकल्प होऊ शकत नाही. विकल्प कुठे होऊ शकतो? विकल्प क्रियेत होऊ शकतो, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही काही करता आहात त्याच्यामध्ये विकल्प होऊ शकतो. आता त्यांनी प्रत्यक्ष करणे याला काय म्हणायचं त्यात आपण पुढे पाहूया. आता ते सांगतात पहिला एक मुद्दा त्यांनी मांडलाय, तो मुद्दा असा आहे की 2 आता क्रिया म्हणजे प्रत्यक्षामध्ये, प्रत्यक्षातला पहिला मुद्दा त्यांनी असा मांडला की प्रत्यक्षात आम्हाला काय दिसतं की आमच्या समोर श्रुतीमधल्या म्हणजे वेदांमधल्या अशी 2-4 मंत्र आहेत की त्या 2-4 मंत्रांच्या मध्ये ब्रह्माबद्दल जरा वेगळं वेगळं वर्णन केलेलं आहे. तर जर ब्रह्माबद्दल असं वेगळं वेगळं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे तर आपल्याला संगती लावायला लागेल की इथे असं का वर्णन आलं बरं ब्रह्माबद्दल, मग तिथे असं का आलं, या दोघांची संगती लावणं. मग या ब्रह्मसूत्रांनी काय केलं?
व्यासांनी ह्याच भिन्न भिन्न वेदवचनांची संगती लावून दिली. ते म्हणाले तुम्ही संगती लावा ना. जी वचनं तुम्हाला पटतात किंवा पटत नाहीत त्या वचनांचा अर्थ नेमका या ग्रंथाच्या आधारे किंवा या वेदांच्या आधारे काय लागू शकतो संगती लावा. जसं आपल्या घरामध्ये एखादी समस्या उभी राहिली, आपलं मुलं असं का वागलं, तर आई त्याच्या प्रत्येक वागण्याची संगती लावते की बाबा हा रागावला कशा करता, हा असं बोलला कशा करता, याला हे शिक्षण घेण्याचा कंटाळा कशा करता आला, त्याला घरात राहताना तो का उलटं उत्तर देतो, त्याला आपल्याविषयी गैरसमज का निर्माण होतो. प्रत्येक गोष्टीची संगती लावली जाते की काय कारण असेल, की त्याच्या बाबतीमध्ये आपण कुठे कमी पडलो, म्हणून त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही प्रतिकूल मत निर्माण झालं. ते म्हणतात तसंच करा ना, की इथे वेगवेगळी तुम्हाला जर वचनं आहेत असं वाटतं तर तुम्हाला वेदाच्याच आधाराने ज्याच्यात विसंगती आहे असं तुम्हाला वाटतं त्याची संगती तुम्हालाच लावावी लागेल. आता दुसरं त्यांनी सांगितलं की विविध रूपामध्ये ब्रह्म प्रकट होतं. ही जी विविधता आहे ती जी विविधता आहे ती विविधता तुमच्या मनामध्ये भ्रांती निर्माण करते. ते ब्रह्म नाही निर्माण करत, तुमचं अज्ञान निर्माण करते. ती अविद्येने निर्माण होणारी भ्रांती आहे. कारण जेव्हा आपण एकमेकांच्या पासून वेगळे आहोत हे आपल्याला दिसतं, आपल्या सगळ्यांच्या मध्ये एकच तत्व आहे याचं ज्ञान आपल्याला का नाही होत. त्याचं कारण असं की मला, मी, माझं घर, माझं कुटुंब, माझ्या आवडीनिवडी ह्याच्यात माझ्या जीवनात मला प्राधान्य आहे, तेच मला विशेष आहे असं वाटतं. मला हे सगळे जीव एका परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत, तो काय आणि मी काय, आमच्यात काय भेद आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ही जी भ्रांती आहे ती अविद्येमुळे. अविद्या कशातून आहे? आसक्तीतून आहे, अज्ञानातून आहे, भ्रमातून आहे, संशयातून आहे. अनेक गोष्टी आहेत की अनेक गोष्टींच्यामुळे आम्हाला ती गोष्ट पटत नाही. की एखादा आपल्याच घरातला आपलं सख्खं भावंड आपल्याकरता जीव टाकतंय तरी सुद्धा आपल्याला पटत नाही किंवा कळत नाही की अरे तो मनुष्य आपल्याकरता, ते आपलं भावंड आपल्याकरता किती त्याग करतंय, त्यांनी आपल्याकरता किती केलं. कारण मनामध्ये विचारच उलटे आहेत ना, मनात संशयच भरलेला आहे. तो कशाला आपल्याकरता करील, काही नाही, त्याचा काहीतरी स्वार्थ आहे, त्याचा काहीतरी हेतू आहे, त्याला काहीतरी पाहिजे. म्हणजे व्यवहारामध्ये जी गोष्ट सरळ आहे ती सुद्धा आपल्याला आपल्या अविद्येने दिसत नाही. आणि त्यांनी सांगितलं ब्रह्मवस्तू तर अशी आहे की जी वस्तू अशी काही तुम्हाला उघडी करून दिसणार नाही आहे. आणि म्हणून ते आपल्याला म्हणतात की जर ही वस्तू अशी तुम्हाला दाखवता येत नाही तर तुम्ही त्या वस्तूबद्दल अविद्येमधून काही वेडेवाकडे जर भ्रम निर्माण केले तर ते भ्रम तुम्हाला जाचक आहेत, ते तुम्हाला अज्ञान निर्माण करून देणार आहेत. म्हणून तुम्ही शास्त्र काय आहे ते बघा. आता जसं आहे आपल्या टीव्हीवरती मालिका चालू असतात, कधी महाभारत लागतं, कधी कर्ण लागतं, कधी रामायण लागतं. आणि त्यांना काय दाखवायचंय ते त्यांना दाखवायचं असतं म्हणून ते शेवटी लिहितात की ही जी आमची सिरियल आहे ती अमुक 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 पुस्तकांच्या आधाराने आम्ही ती घेतलेली आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की अहो हे महाभारतात कुठे लिहिलंय, असं महाभारतात नाही, ते तुम्ही काय दाखवता. ते म्हणतात नाही असं कुठेतरी लिहिलेलं आहे. मग आता कुठेतरी लिहिलेलं आहे म्हणजे जो ग्रंथ त्या विषयाशी संबंधित मूळ आहे तो पाहायचा नाही आणि दुसरंच काहीतरी बघून हे आम्ही योग्य आहे असं म्हणतो, तोच प्रकार आहे हा इथे. आणि म्हणून ते म्हणतात की आता वेगवेगळी रूपं ब्रह्माची दिसतात आपल्याला, त्या वेगवेगळ्या रूपामुळे ब्रह्मतत्व बाधित होत नाही. आणि त्याच्याच बरोबर ते म्हणाले की माणसाला तसं का दिसतं, त्याला त्यांनी व्यवहारातलं उदाहरण दिलंय. एक आरसा आहे, खाली पडला, फुटला, त्याचे सगळे तुकडे तुकडे आहेत, त्या प्रत्येक तुकड्यामध्ये काही ना काहीतरी प्रतिबिंब दिसतंय. सगळी प्रतिबिंब सारखी दिसतात का? म्हणाले सारखी नाही दिसत आहे. त्या प्रत्येक प्रतिबिंबामध्ये भेद आहे. कोणतं प्रतिबिंब वाकडं आहे, कोणतं सरळ आहे, कोणतं तिरकं आहे, कोणतं पूर्ण आहे, कोणतं अर्धवट आहे, असं का दिसतं? त्याचं कारण आहे म्हणाले की ज्याच्यामध्ये पाहतो आहे ते तितकं स्वच्छ नाही आहे. आरशाचा मोठा जेव्हा आरसा होता तेव्हा जे जसं होतं तसं दिसत होतं. आता आरशाचे तुकडे झाले, त्या तुकड्यात जो भाग येईल तेवढंच प्रतिबिंब दिसेल. सगळ्याच्या सगळ्या वस्तूचं प्रतिबिंब कसं दिसेल? मग एका आरशात त्या वस्तूचा अर्धा तुकडा दिसेल, एका आरशात त्याचा हात दिसेल, एकात त्याचे पाय दिसतील, एकात त्याचा चेहरा दिसेल, वेगळं वेगळं दिसेल. तसंच म्हणाले ज्याच्या दृष्टीमध्ये दोष उत्पन्न झालेला आहे
वस्तू जागेवर एकच आहे, पण त्याला दोन आहेत अशा दिसतात, त्याला काय करणार? काही काही लोकांच्या दृष्टीमध्ये दोष निर्माण झाला. अलीकडे मी दोघा तिघांच्याकडनं ऐकलं की एक वस्तू एका पाठोपाठ एक अशी आहे असं दिसतं. म्हणजे एका वस्तूची 4-4 प्रतिबिंब म्हणावी किंवा 4-4 रूपं म्हणावीत अशी दिसतात. मग हा दोष वस्तूचा आहे का बघणाऱ्याचा आहे? त्यांनी तो प्रश्न विचारलाय. म्हणाले दागिन्याचे जितके प्रकार आहेत तितक्या सगळ्या प्रकारामध्ये सोनं वेगळं आहे का? सोनं एकच आहे, त्याच्यात काय फरक पडतो? तसंच ते म्हणाले की दोर आहे, त्या दोरावरती अर्धवट उजेडामध्ये आम्हाला सर्पाचा भास होतो. दोरात काही फरक पडतो का? आमच्या दृष्टीमध्ये भेद आहे, आम्ही जे पाहतो त्याच्यात भेद आहे, त्या दोरात भेद नाही आहे. तसंच म्हणाले कल्पनेची ही जी विविधता आहे, तुम्ही काय कल्पना केलीत की हे जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला जर काही निर्माण करायचं असेल तर ब्रह्माला अवयव पाहिजेत, त्याला जर काही निर्माण करायचं असेल त्याचा जर अंश बाहेर आला तर ब्रह्माचे तुकडे झाले पाहिजेत. म्हणाले अशी का कल्पना करता? 4 ब्रह्म आहेत असं धरून किंवा त्याचं वेगळं वेगळं रूप आहे असं धरूनच जग निर्माण होतं, अशीच कल्पना करावी लागते का? म्हणाले एक ब्रह्म आहे आणि वेगवेगळी त्या ब्रह्माच्याकडनं वेगवेगळी रूपं प्रकट होतात अशी पण कल्पना करता येते. म्हणजे त्यांचा युक्तिवाद काय आहे की तुम्ही इतक्या भेदानी, म्हणजे तत्वज्ञानाची भाषा बोलायची तर भेदभाव धारण करूनच कल्पना केली पाहिजे का? परमेश्वराला एक कल्पून एक मानून सुद्धा कल्पना करता येते, एकापासून सुद्धा कल्पना होते की नाही? होते. आता कसं, माझ्याकडे एकुलतं एक माझं घर आहे, 2 खोल्यांचं घर आहे, ते माझं भाड्याचं घर आहे, पण 60 वर्ष मी त्या घरात राहिली आहे. आता ते माझ्या नावाने झालेलं आहे, कारण पुन्हा मालक काही मला ते मागू शकत नाही. आता माझ्या ठिकाणी माझं घर आहे. आता कल्पना काय? एकच कल्पना करायची आहे का? अनेक कल्पना येतात की हे घर मी कुणाला देऊ? माझ्या घरातल्या माणसांना देऊ, माझ्या मुलांना देऊ, का माझ्या नातेवाईकांना देऊ, का कोणत्या संस्थेला देऊन टाकू, का ह्यापैकी कोणालाच न देता ते मालकांना परत करून टाकू? मला काय करायचंय? भाड्याचं घर आहे, कुणाला कशाला द्यायचं? घर एकच आहे, कल्पना किती आहेत? पैसा आपलाच आहे, कल्पना किती आहेत? एका पैशावर आपण किती कल्पना करतो? अनेक कल्पना करतो. साधं माणसाचं मन आहे, माणसाला एका गोष्टीविषयी प्रेम वाटलं ताबडतोब दुसऱ्या गोष्टीविषयी प्रेम वाटलं. माणसाला मन काय 10 आहेत का? माणसाला मन एकच आहे, पण त्या एका मनातून किती ठिकाणी प्रेम आहे? अनेक गोष्टींवर प्रेम आहे. प्रवासावर प्रेम आहे, गाण्यावर प्रेम आहे, चित्रकलेवर प्रेम आहे, घरामध्ये प्रेम आहे. घरात म्हणजे आपलं घर सजवावं, आपण खर्च करावेत, आपल्या कुटुंबामध्ये आपण कुटुंब वत्सलतेने प्रेमाने राहावं, अनेक गोष्टी. एक मन आहे, अनेक गोष्टीमध्ये रमतं. एक घर आहे, आमची प्रॉपर्टी आहे. माणूस एकदा आपलं इच्छापत्र करतो आणि आयुष्यामध्ये ते अगदी मोठं रजिस्टर करून ठेवायचं म्हटलं तरी सुद्धा 10 वेळा त्याच्या मनात ते 10 प्रकारे बदलावं असं येत. मग का? आपल्या स्वतःच्या संपत्तीच्या बाबतीत सुद्धा एक संपत्ती आणि तिच्यावरती 25 कल्पना होतात. तर इथे ब्रह्मसूत्रकार म्हणतात मग एक ब्रह्म आहे आणि ते 100 भागात प्रकट झालं म्हणताना तुम्हाला काय अडचण आहे? कल्पना करायला काय तुम्हाला ब्रह्माचे तुकडे करायला पाहिजेत का ब्रह्म अनेक रूपांनी प्रकट व्हायला पाहिजे? म्हणाले स्वप्नाचा दृष्टांत तर ब्रह्मसूत्रकार पुन्हा पुन्हा देतात. ते म्हणतात की माणसाला स्वप्न पडतं तेव्हा तो एकटाच किती फिरतो, तो किती प्रकारांनी व्यक्त होतो आणि पुन्हा स्वप्नाच्या बाहेर येतो, तो पुन्हा त्याला कळतं की मीच माझा आहे. तसंच म्हणाले ब्रह्म जगाच्या ठिकाणी सर्व बाजूनी व्यक्त झालेलं असलं, सर्व प्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्त झालेलं असलं तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी अवयव मानण्याचं कारण नाही. त्याला अवयव असेल तरच ते अनेक प्रकारांनी प्रकट होईल असं मानायचं कारण नाही. दुसरं असं की बोधा करता मी आता एका श्रुतीचं उत्तर दिलंय त्यांनी की परमात्मा म्हणतो की मी अंशरूपानी ममैव अंशो जीवलोके, माझाच अंशरूपानी मी या लोकांमध्ये मी प्रकट होतो, अंशरूपाने मी प्रकट झालेलो आहे. म्हणजे तो का अंशरूपाने प्रकट झालो असं म्हणतो? त्याचं कारण असं
की लोकांना बोध करण्याकरता बोधार्थ ती श्रुती आहे असं समजावं. आणि म्हणून भगवंत म्हणतो की माझ्या एका अंशाने हे जग निर्माण झालेलं आहे. बोध कशाचा? माझं ज्ञान घ्या. माझी आता असं आहे, सगळी ब्रह्मसूत्रातली सगळी सूत्र वाचल्यावर आणि त्याचा अगदी बारीक बारीक, आपण काहीच कीस काढत नाहीये, पण तरी सुद्धा बारीक 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 कीस काढला तर आपल्याला कळेल की सांख्य किती वाद घालतात आणि वेदांती त्याला किती उत्तर देतात. आता भगवंताला एवढंच सांगायचं आहे आपल्याला की बाबा रे, अनेक वाद आहेत, पण त्या सगळ्या अनेक वादांना मी उत्तर देत नाही. मी तुला फक्त एवढंच सांगतो की माझ्या काही अंशाने मी या जगामध्ये प्रकट झालेलो आहे आणि तुला माझी उपासना करण्याकरता तुझं पाहशील तर मी अनेक ठिकाणी प्रकट आहे. तर तुला वाटेल की जर सगळाच मी तुझ्या जगामध्ये प्रकट झालो तर दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये मी प्रकट आहे की नाही? मी सगळीकडेच प्रकट आहे. तुला समजून घेण्याकरता मी अंशाने प्रकट झालोय असं समज. आणि म्हणून प्रत्येक आचार्य आहेत ना, त्यांनी तत्वज्ञान मांडताना हेच केलंय की जितपत आम्हाला समजावं, सोपं व्हावं. काय आहे, आता आपण जर विचार केला की आपण सगळे एवढ्या संख्येने खरं म्हणजे ऐकायला येत आहे ब्रह्मसूत्रामध्ये एवढा जो काथ्याकूट आहे, एखादा माणूस म्हणेल काय करायचं आहे हा काथ्याकूट ऐकून? आपल्याला देवाची उपासना करायची, तर उपासनेशी याचा काही उपयोग आहे का आपल्याला? आपल्यापुरतं जेवढं पाहिजे तेवढं आपण घेतलं, पुढे चाललं. कोणी सांगितलं या ब्रह्मसूत्राच्या नादी लागायला? असं कोणी म्हटलं तर चूक आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. तो म्हणेल मग माझ्या उपासनेपुरतं मिळालं, मला बरं झालं. दुसरा काय म्हणेल? नाही, असं नाही. आपले जे विचार असतात ते जर स्वच्छ व्हायचे असले तर आपल्याला असं पुष्कळ ऐकत गेलं की आपल्याला कळत जातं की काय सोडून द्यावं, काय स्वीकारावं. समजा आपल्या मनात संशय निर्माण झाला तर आपण तो संशय कसा सोडवावा त्याच्याकरता याचा उपयोग होतो. म्हणून ऐकावं, कारण श्रवण करावं असं तर आपल्याला आपल्या साधन मार्गात पण सांगितलंय की काही ना काहीतरी श्रवण करावं. मग का नाही याचं श्रवण करावं? करावं. ह्याच्या श्रवणाने काय होईल? आपलेच काहीतरी विचार साफ होऊन जातील, कारण त्यांनी सगळी जळमट दूर करण्याकरता तर हे सगळं केलंय. आणि म्हणून इथे भगवंत म्हणतो की बाबा रे, आता या वादविवादामध्ये मी तुझ्याकरता पडत नाही. मी वादविवादात न पडता तुला सांगतो की माझ्या अंशरूपाने ही सृष्टी निर्माण झालेली आहे. मग आता अडचण येतेच ना. आपण मागच्या वेळी सुद्धा पाहिलेलं आहे की अंशरूपाने येतो. अंश म्हटल्याबरोबर वल्लभाचार्यांना आनंदच झाला ना. वल्लभाचार्यांचंच मत मांडलं भगवंतानी. आणि शंकराचार्य, भगवंताचा अंशरूपाने प्रकट झाला तर सगळ्या तत्वज्ञानाचं काय करायचं? की एकटं एक ब्रह्म सर्वदूर भरून राहिलंय, ह्याला उत्तर काय द्यायचं? आता तिथे शंकराचार्यांना भाष्य लिहिताना अडचण आहे. भगवंतानी सांगितलं ममैव अंशो, पण शंकराचार्यांना अडचण आहे. शंकराचार्यांना अडचण आली म्हणून शंकराचार्य सांख्यांच्या सारखं उलटं सुलटं वक्तव्य करत थांबत नाहीत. शंकराचार्य जिथे अडचण येणारी जागा आहे तिथे फारसं काही न बोलता चटकन निघून जातात तिथून पुढे. फारसं भाष्य करत थांबत नाही, फारशी चर्चा करत थांबत नाही. त्यांनी काय म्हटलं, आता काहीतरी लिहिलंच पाहिजे ममैव अंशोवर. त्यांनी अंश इव अंश, हा एवढंच म्हटलं, पुढे गेले. काय अर्थ? काही लावा, आम्हाला फक्त तिथे विरोध करायचा नाही. का नाही विरोध करायचा? कारण भगवंताचं वचन आहे, त्या वचनाला विरोध होऊ शकत नाही. भगवंतानी ते कोणत्या प्रयोजनाने वापरलंय ते आपल्याला माहिती नाहीये. आज आपलं प्रयोजन त्यांनी सिद्ध होत नाही म्हणून वचन चूक आहे कसं म्हणायचं? शंकराचार्य पुढे निघून गेले. असं त्यांनी सांगितलं की म्हणाले, अनेक वेळा लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. कारण असं आहे ना, आपण एका सुवर्ण मध्यावर आलेलो आहोत. आपण अगदी जे सांगितलंय ते तत्वज्ञान नुसतंच आचरण्याकरता स्वीकारलं नाही. बरं, जसे शास्त्रीय चर्चा करतात त्या शास्त्रीय चर्चेकरता जसे पहिलवान शड्डू ठोकून उभे राहतात तसे अगदी त्या ठिकाणी मोठ्या हिरहिरीने तर वादाला उभे राहिलो नाही. आपण त्याचा मध्यम मार्ग काय स्वीकारला की काय साधक बाधक चर्चा असते आणि त्या चर्चेचा निष्कर्ष काय निघतो, या ठिकाणी आपण आलो. आता आचार्य पण तसंच करतात. जिथे वाद घालायचा आहे तिथे प्रखर वाद घालतात, पण जिथे त्यांना कळतं की ह्या श्रुतीला आपल्याला अडचणीत आणण्यासारखा प्रसंग येत असेल
तर ह्या श्रुतीला थोडंसं डावलून किंवा थोडंसं वळण घेऊन पुढं निघून जायचं, 2 शब्द त्याच्यावर लिहायचे आणि पुढं जायचं. आपल्या नाही ना ती फारशी उपयोगाची, आपल्या सांगितलेल्या तत्वज्ञानाला ती पुष्ट करणारी नाही ना. पुढे गेलं. त्यांनी सांगितलं संगती लावताना तुम्ही एक काहीतरी स्वीकारलं ते या जगामध्ये 100% सत्य ठरेल असं नाही आहे. प्रत्येकाला काहीतरी अडचण आहे, प्रत्येकाला काहीतरी मर्यादा आहेत. तुमची मर्यादा कुठेतरी आहे, दुसऱ्याची मर्यादा आणखीन दुसऱ्या ठिकाणी असेल. जिथे कुठे मर्यादा असेल तिथं थांबा, त्याची संगती जितपत लावता येईल तितपत लावा आणि पुढे चाला. जसं महाभारतामध्ये भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी अर्थस्य पुरुषो दासः असं म्हटलेलं की भीष्माचार्यांनी सुद्धा द्रौपदी करता कुणालाही असे आज्ञा केली नाही की तिच्या वस्त्राला स्पर्श करू नका. हे शास्त्र मर्यादेच्या पलीकडे असं म्हटलं का? नाही म्हटलं. आता त्यांनी का नाही म्हटलं? हा मनुष्य शास्त्राला धरून चालणारा माणूस आहे आणि ह्या भीष्माचार्यांनी जेव्हा तिला कुठल्याही प्रकारे त्या राजसभेमध्ये आपल्या नातसुनेला संरक्षण दिलं नाही, मग आम्ही आता भीष्माचार्यांचे दोष काढायचे का? त्यांनी सांगितलं नाही. ज्या माणसाला शास्त्राची पूर्ण मर्यादा माहिती आहे, ज्या माणसाने आपल्या जीवनामध्ये शास्त्र अवलंबलेलं आहे, ज्या माणसाने शास्त्राच्या पलीकडे कुठलाही व्यवहार केला नाही, त्या अर्थी त्यांच्यावर हा दोष आला. अर्थस्य पुरुषो दासः लगेच म्हटलेलं आहे की सगळे त्या अर्थाचे म्हणजे जणू काही पैशाचे दास आहेत. ते काय पैशाचे दास होते, ते काय सत्तेचे दास होते, ते काय कोणत्या अभिलाषेचे दास होते. पण तरी सुद्धा जी एक बाजू घेतली त्या बाजूला आत्ता ह्या क्षणी काय अतिप्रसंग होईल आणि होणारा प्रसंग जो भयंकर आहे त्याच्यापेक्षा इथे काही भयंकर निर्माण होईल का? का हे जे काही भयंकर आहे म्हणजे ह्या स्त्रीची जी विटंबना आहे त्या भयंकर होणाऱ्या विटंबनेमधून कदाचित उद्या चांगलं होणार आहे काय माहिती आपल्याला. त्यांनी काय विचार केला, त्यांना पुढचं काय दिसत होतं आपल्याला माहिती नाही. त्यांची द्रष्टे पुरुष आहेत, त्यांना पुढे काय दिसलं? त्यांना असं दिसलं का की द्रौपदीच्या इतक्या टोकाची विटंबना झाल्यानंतरच या ठिकाणी संहार होऊन जे वाईट आहे ते नष्ट होईल आणि जे चांगलं आहे त्याचं राज्य येऊ शकेल. त्याकरता इतकं टोकाचं होणं आवश्यक आहे. आज पण आपण म्हणतो की आज भ्रष्टाचार आहे, नीतिमत्ता, या सर्व बाजूनी देश अगदी निराशेच्या गर्तेमध्ये, पण तरी आपण म्हणतो अजूनही पुष्कळ बरं चाललंय. ह्याच्यापेक्षा कडेलोट झाला म्हणजेच हे बदलेल. माणूस म्हणतो ना की अगदी परिसीमा झाली वाईटाची की मगच त्याच्यात बदल होतो असं माणूस म्हणतो. असंही असू शकेल. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की कोणत्याही विधानावरती समोरच्या माणसाचं आपण मत बनवू शकत नाही. त्याचा अधिकार काय, त्याचं द्रष्टेपण काय, त्याला किती कळतं, त्याला काय कळतं आणि त्या दृष्टीने तो त्याचा निर्णय घेतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की भगवंतानी मी अंशरूपाने ही सृष्टी निर्माण करतो म्हटलं, याचा अर्थ तुम्ही लावू नका म्हणाले. तुम्हाला कळेल तेवढी संगती लावा. आपल्या बुद्धीनी आपल्याला समाधान करून घेता येईल तेवढा तर्क करून शास्त्राचा आधार पाहून काही करता आलं आणि समाधान झालं तर उत्तम, नाही झालं तर हे आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचं आहे म्हणून सोडून द्या. सगळंच माझ्या बुद्धीच्या कक्षेत येईल असं कसं होईल? सगळंच आमच्या बुद्धीला आकलन होईल असं नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की दागिन्यातले सोनं म्हणजे ओळखायचं आहे असं म्हणणाऱ्या माणसानी असं म्हणू नये की दागिना घडलाय हो पण सोनं वेगळं राहत आहे असं म्हणाले. म्हणण्याचं कारण नाही. तसंच म्हणाले की ह्या जग रूपाने भगवंत नटला आहे तरी सुद्धा तो त्याच्या ठिकाणी परिपूर्णच आहे. नाही तो उपनिषदांनी पहिला शांतिमंत्र म्हटलाच नसता. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तेही पूर्ण आहे, हेही पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढून टाकलं तरी सुद्धा पूर्णच शिल्लक राहत. कारण जे अनंत आहे, जे पूर्ण आहे त्याला अपूर्णता येऊच शकत नाही. ही पूर्णाची संकल्पना ईश्वराच्या पातळीवर अनंताबरोबर आम्हाला स्वीकारावी लागेल. आणि म्हणून आता त्यांनी म्हटलंय की आत्मावारे द्रष्टव्य ही जी श्रुती आहे त्याच्याकरता ते अवयव आणि ते अंश आणि ह्या सगळ्या वादांनी तुम्ही फार गोंधळ घालू नका.
असं सांख्यांना म्हणून ते पुढे गेलेले आहेत. आणि ते म्हणतात की जेव्हा आता आत्मनी चैवम विचित्राश्चही, जीवात्म्याच्या ठिकाणी आणि सृष्टीमध्ये सुद्धा जशी विविध प्रकारच्या कार्यांची निर्मिती दिसते तसेच ब्रह्माचेही ठिकाणी मानता येईल. आता त्यांनी आणखी एक दृष्टांत आपण विज्ञानातला घेऊन पुढे जाऊ. ते म्हणाले की जीव जो आहे किंवा मनुष्य जो आहे त्याच्या ठिकाणी काही कमी जास्त विकृती किंवा जगतानाच्या 3 अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती या त्याच्या ठिकाणी दिसतात. ब्रह्माच्या ठिकाणी असे काही भेद संभवत नाही, विकृती संभवत नाही. त्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी ह्या सृष्टीच्या रूपाने विविध आकृती निर्माण केलेल्या आहेत. आणि म्हणाले आता त्या ब्रह्माच्या विषयी व्यवहारातलं उदाहरण सांगायचं तर म्हणाले आपण काल परवा पाहिलं होतं ते थोडक्यात घेऊ आणि पुढे जाऊ. म्हणाले आपलं एक लोखंडाचा कण घेतला, एक सोन्याचा कण घेतला, एक चांदीचा घेतला, एक तांब्याचा घेतला. हे सगळे कशापासून निर्माण झाले? काल आपण म्हटलं तसं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन याच्यापासूनच निर्माण झाले. हे सगळे जर एकमेकांच्या या एकापासून जर सगळे निर्माण झालेले आहेत, जर एकाच अणूपासून जर ह्या वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती झालेली आहे तर मग लोखंड टणक का, कापूस मऊ का, सोनं इतकं किमती का, तांब्याला त्या मानाने सोन्याच्या मानाने किंमत कमी का? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ही जी विविधता आहे, ही विविधता कशाच्या ठिकाणी निर्माण झाली आहे? त्या एकाच कणाच्या ठिकाणी निर्माण झाली आहे. रंग वेगळे आहेत, आकृत्या वेगळ्या आहेत, पदार्थ वेगळे आहेत, वस्तू वेगळ्या आहेत, गुणधर्म वेगळे आहेत. हे सगळं जर विज्ञानाने आम्हाला सांगितलं की या सगळ्याच्या मुळाशी ॲटम आहे आणि तोच ॲटम या जगातल्या सगळ्या विविध पदार्थांना निर्माण करतोय तर ते आम्ही मान्य करतो. आणि मग एका ब्रह्मापासून हे विविधतेने नटलेलं जग निर्माण झालं आहे हे मान्य करताना अडचण काय येते? तिथे का नाही मान्य करत? विज्ञानाची जी अणुरचनेची जी काही व्याख्या आहे आणि जो काही सिद्धांत आहे तो सगळा आम्हाला मान्य आहे. आणि मग ब्रह्माच्या बाबतीमध्ये का मान्य नाही? एका अणूपासून, एका प्रकारापासून, जो मूलभूत कणापासून हे जग निर्माण होतं असं मानणं आम्हाला पचतं, मग ब्रह्मापासून निर्माण होतं हे का नाही पचत? असा पुन्हा 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 आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणाले व्यवहारात लोक सांगतील की अहो तुम्ही काही म्हणा, पण आम्हाला जर ॲटम आहे, आता त्या ॲटमला आम्ही पाहू शकलो का? प्रत्यक्ष अणू नाही पाहिला, पण त्याचे परिणाम आम्ही अनुभवले ना, की आम्ही कॅथोड रे ट्यूबमधून आम्ही जर प्रयोग केले तर त्या प्रयोगामध्ये आम्हाला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे वेगळे होतात आम्हाला दिसतं. म्हणजे अणूचं विघटन आम्ही व्यवहारामध्ये पाहिलंय, आम्ही त्या अणूचा अनुभव घेतलाय. तुमच्या ब्रह्माचं काय? वेदांती म्हणतो त्याचा पण अनुभव घेतलाय. सगळ्या श्रेष्ठ संतांनी त्याचा अनुभव घेतलाय. आमच्याकडे ज्ञानेश्वरांनी घेतलाय, रामकृष्ण परमहंसांनी घेतलाय, शारदा माता स्वतःच ह्या आदिकारण आहेत. त्यामुळे जीवनच त्यांचं हे आम्हाला दिसायला जरी लौकिक दिसलं तरी साक्षात चैतन्यमयी भगवती आहे. लोकांचा अनुभव आहे, लोकांनी घेतलेला अनुभव आहे, रामकृष्णांच्या ठिकाणी घेतलेला अनुभव आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंस हे चालतं बोलतं परब्रह्म होतं. त्यांच्या चरित्रामध्ये तर लोकांनी म्हटलंय की रामाच्या चरित्रात आणि कृष्णाच्या चरित्रामध्ये जे जे काही राहून गेलं असं आपण म्हणू ते सगळं रामकृष्णांच्या चरित्रामध्ये पूर्ण केलंय. त्यातला एक भाग तर आम्हाला पण समजू शकतो की रामानी किंवा कृष्णानी अध्यात्माच्या दृष्टीने अनेक साधन मार्ग आहेत. त्या साधन मार्गांना उजाळा देण्याकरता त्यांनी आपल्या चरित्रामध्ये त्याचा अवलंब करून दाखवला नाही. रामकृष्णांच्या चरित्रामध्ये त्यांनी सर्व साधन मार्गांचा अवलंब करून दाखवला आणि सगळे साधन मार्ग स्वच्छ करून दिले. म्हणजे लिहिणाऱ्यांनी जे लिहिलं आहे की इतकं थोर संत जीवन आहे. आता त्यांनी काय पुन्हा परब्रह्माला बघायचंय? वेळोवेळी भगवतीचं, वेळोवेळी कालीमातेचं दर्शन झालेलं त्यांच्या चरित्रामध्ये आम्ही अनुभव.
आमच्या जवळ असलेले आळंदी देहू तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे वेळोवेळी परमात्मा स्वरूपाला अनुभवून आहेत. मग अनुभव नाही कसा म्हणता? विज्ञानाचा अनुभव स्वीकारता, मग अध्यात्माचा अनुभव का स्वीकारत नाही? तिथे का अज्ञान घेता? असा एक सवाल केलाय. आणि त्यांनी म्हटलंय की सद्गुरूंना शरण गेल्यानंतर या ज्ञानाची प्राप्ती होते. आणि हे ज्ञान असं अतिंद्रिय असल्यामुळे, त्या विज्ञानासारखं ठाई ठाई प्रकट होणारं नसल्यामुळे ते ज्ञान करून घ्यावं लागेल. ते ज्ञान करून घेणं अवघड आहे याचा अर्थ ते ज्ञान होऊ शकत नाही असं नाही, ते ज्ञान होऊ शकतं. आणि म्हणून आता त्यांनी सर्वात शेवटची त्यांच्यावरती पुन्हा एकदा, पूर्वी पण येऊन गेलंय आणि अशी ही सूत्र पुन्हा पुन्हा येतात. स्वपक्ष दोषाच्च, तुम्ही वेदांतावरती जे दोष देऊन कुरघुड्या करायचा प्रयत्न करता आहात आणि ब्रह्म हे जगाचं कारण आहे हे नाकारता आहात. तुम्हाला ती जड प्रकृतीच म्हणजे चेतन नाकारतायत. आता पुढे आपल्याला पुष्कळ बघायचं आहे म्हणून आपण इथे प्रत्येक गोष्टीचा उहापोह करत नाहीये. तर तुम्ही ब्रह्मकारणाला नाकारता आहात, तर हा सगळा दोष तुमच्याकडे आहे. तुम्ही अवयव स्वीकारले तर काय होईल म्हणाले? तुम्ही तुमची प्रकृती पण अवयवरहित मान्य केली आहे. मग प्रकृती जर अवयवरहित आहे तर मग तिच्या ठिकाणी सुद्धा ती अनित्य आहे, हा दोष येतो. म्हणजे तुम्ही ब्रह्म अवयवानी युक्त झालं की अनित्य होईल, ते शाश्वत राहणार नाही असं म्हणता. मग तुमची प्रकृती कशी शाश्वत राहील? अवयव जर प्रकृतीमध्ये नसतील तर प्रकृती पण सृष्टी निर्माण करू शकणार नाही. तिला तर तुम्ही कारण म्हणता सृष्टीचं, मग तिच्या ठिकाणी सुद्धा हा दोष येईल. प्रकृतीच्या ठिकाणी वेगवेगळ्या शक्ती आहेत असं जर सांख्य म्हणतात, तर त्यांनी म्हटलं की ब्रह्मामध्ये सुद्धा सर्व शक्ती आहेत असं वेदांनी म्हटलेलं आहे. आता या अद्भुत सामर्थ्याने पूर्ण असलेलं ब्रह्म जर जगसृष्टी निर्माण करतं तर म्हणाले त्याला हे निर्माण करून अलिप्त पण राहता येईल. तुमची प्रकृती तिच्याकडे काही सामर्थ्य नसताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणता की प्रकृती या जगाचं मूलभूत कारण आहे, तर ब्रह्माच्या ठिकाणी तर त्याला आधार देणारी वचनं अधिक आहेत, ते आम्ही मान्य करत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रह्म हे सर्व शक्तीने संपन्न आहे असं वेदांनी सांगितलंय. सर्वोपेता च तद्दर्शनात. नंतर पुढचं विकरणत्वान्येती चेत उक्तम म्हणाले, इंद्रियरहित असल्यामुळे ब्रह्म कार्य उत्पन्न करू शकत नाही असं म्हणू नये. त्याचं उत्तर आम्ही देऊन टाकलंय, त्यामुळे आता आम्हाला उत्तर देण्याचं कारण नाही. ब्रह्म निरपेक्ष असल्यामुळे प्रयोजनवत्वात, त्याला काहीच प्रयोजन नाही जग निर्माण करायचं. ते जर निरपेक्ष आहे तर जगच निर्माण करू शकत नाही, कारण जग निर्माण करण्याकरता त्याला काही प्रयोजनच नाही आहे. तर म्हणाले हा जे ईश्वर तुम्ही सर्वज्ञ आहे म्हणता, जो सर्वज्ञ आहे त्याला काही निर्माण कशाला करावं लागतं? तो आपल्याच ठिकाणी परिपूर्ण आहे सर्वज्ञ असल्यामुळे. मग हा ईश्वर जग का निर्माण करतो? तसंच म्हणाले हा जो नित्य तृप्त आहे, तृप्ताम तर्पयंती असं वर्णन केलंय त्याचं. म्हणाले हा जो नित्य तृप्त आहे तर ह्याला पुन्हा का जग निर्माण करावं लागलं? म्हणाले पुन्हा ही शंका आहे. आता त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, लोकवत्तु लीला कैवल्यम. त्यांनी कसं जग निर्माण केलं? तो तृप्त नाही म्हणून, तो सर्वज्ञ असून सुद्धा त्याला काही वाटतं म्हणून नाही. नाही म्हणाले, अगदी लोकवत्तु लीला कैवल्यम म्हणजे लोकांच्या मध्ये सुद्धा आणि परमेश्वराच्या ठिकाणी सुद्धा लोकांच्या मध्ये दृष्टीस पडते तशी जगदुत्पत्ती ही परमेश्वराची केवळ लीला आहे. अगदी जसं कसं तर जन्माला आलेलं बालक, त्याला काहीही हेतू नाहीये, ते निर्हेतुकपणे आपले हात आणि पाय असे लांब लांब करून खेळत असतं किंवा बोटाचा अंगठा तोंडामध्ये घालत असतं. काय हेतू आहे त्याला? त्या अंगठ्याला काही गोड आहे, खारट आहे, तिखट आहे, अंगठा तोंडात घालावा? काही नाही. पण ते आपले पाय सुद्धा असे झटकून लांब लांब हलवतं. ते कशा करता हलवतं? म्हणाले काही नाही, हे केवळ निर्हेतुक आहे. कुठल्याही प्रकारे त्या बालकाच्या मेंदूपर्यंत ती क्रिया पोचत सुद्धा नाही. सहज हात हलतात, सहज पाय हलतात, सहज घडतं. मग हे काय म्हणतो आपण? ते लहान बाळक खेळतंय. आपण सुद्धा म्हणतो की ते मूल आपण रडतंय, काय करतंय? नाही म्हणाले, खेळतंय, खेळत पडलंय मूल. कारण ते पडलेलंच असणार आहे, कारण त्याला अजून उठून बसता येत नाही. तर ते खेळत राहिलेलं आहे. ते तो खेळ कसा आहे?
त्याला आनंद झाला म्हणून, त्याला इच्छा आहे म्हणून जन्मलेलं मूल आहे ते. त्याला काहीही कळत नाही तरी हातपाय हलवतं. हे निर्हेतुक हलवणं आहे. तसं म्हणाले ईश्वराला कोणता हेतू प्रकट करावाच लागत नाही. अगदी निर्हेतुकपणाने त्याच्या स्वाभाविक हालचालीतून हे विश्व निर्माण होत जातं. म्हणाले जसे श्रीमंत लोक आहेत, काही उद्दिष्ट नाही आहे, पण कुठल्याही हेतूनी ते काही निर्माण करत नाही. त्यांच्याकडनं अनेक गोष्टी घडत जातात आणि त्यांच्या उद्दिष्टांचा विचार केला तर फारसं काही महत्त्वाचं नसतं. म्हणजे एक 10 मुलांच्या शिक्षणाची फी भरली, ठीक आहे. त्यांच्या कोण ज्यांनी त्यांचा ट्रस्ट केलेला असेल पैशाचा, त्या ट्रस्टमधून पैसे जात असतील, त्या श्रीमंतापर्यंत ती गोष्ट पोचत नाही. पण लोक काय म्हणतात की अहो त्यांचं पुष्कळ मोठं आहे आणि ट्रस्ट फार मोठा आहे, ते चांगल्या कामाकरता पैसे खर्च करतात. आणि बघा आता 25 मुलांची फी दिली, आत्ता 10 मुलांची दिली, मागे 100 मुलांची दिली, एवढ्या मुलांच्या करता ते देत असतात. आता ते देण्यामागे त्याला त्याचा पत्ता पण नसतो आणि घेणाऱ्याला कोण देतो हे माहीत पण नसतं, तरी तो करत असतो. अशी अनेक कामं करत असतात. आणि म्हणाले अशी अनेक कामं होतात. म्हणाले हे जसं व्यवहारात आहे की एखादा मनुष्य पुष्कळ कामं करतो, हेतू काय, हेतू काही नाही, कोणत्याच हेतूनी करत नाही. आपण कोणी विचारला हो तुम्ही एवढं कशा करता करताय, काय कारण, काही नाही, ठीक आहे, वाटलं म्हणून केलं, काय ठीक आहे. म्हणजे असं काय काही मिळावं, काही त्यांनी चांगलं म्हणावं, काही घडावं, असं काही नाही आहे, ठीक आहे. जे करावं असं वाटलं ते हातापायाने केलं गेलं, एवढं केलं, बाकी काही नाही. तसं त्यांनी इथे पुढे म्हटलं की म्हणाले ह्याच्याही पेक्षा आपण आणखीन खाली उतरूया की माणूस सहज, आता बोलते मी, काही गरज आहे का तोंडाने बोलायचं काम आहे, हात हलवायचं काय कारण आहे, हात सहज हलतात आपोआप. म्हणजे हातांना नको म्हटलं तर हात थांबतील, पण हलणाऱ्या हातांना तुम्ही हला असं सांगावं लागत नाही, आपोआप होतं. हा सहज आहे. माणूस सहज आपल्या केसावरून हात फिरवतो, हातात किल्ली असेल तर सहज फिरवतो. कितीतरी अशा स्वाभाविक हालचाली आहेत की त्या मनुष्य सहज करतो. त्यामुळे काय हेतू आहे ह्या हालचाली करण्यामध्ये? या हालचाली करण्यात जसा काही हेतू नाही तसं काही श्रम होतात का? श्रम पण होत नाही. आता हात बांधून ठेवले तर श्रम आहेत का? नाही. आणि हात हलवलेत तर श्रम आहेत का? नाही. त्यामुळे हे सहज आहे. त्याच्यामध्ये काही आपण खास आपल्याला असं बसायचं आहे, तसं बसून हात असे ठेवायचे आहेत आणि मग तसे हात ठेवून आपल्याला बोलायचं आहे, असा काहीच हेतू नाही. काय असेल ते असेल, जसं असेल तसं असेल. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की जे काम करताना श्रम होत नाहीत, जे सहज होऊन जातं, तसं काम आपण व्यवहारात बघतो की नाही, तर थोडेही श्रम न होता आपण हे काम करतो. म्हणजे अगदी शहाणा माणूस सुद्धा करतो की अगदी फार आखीव रेखीव ज्याचे विचार असतात किंवा ज्याचं वागणं असतं, प्रत्येक कृती ज्याची समजून उमजून असते, तो पण करतो की नाही? हो म्हणाले करतो. असं होऊन जातं, असं सहज होतं. बसल्या बसल्या एखादा माणूस सहज पाय हलवतो, बसल्या बसल्या एखादा माणूस सहज आपल्या मांडीवरती हाताने थाप मारतो. का, कशा करता? काही नाही, सहज आपलं असं असं करतो. काय करतो? काही नाही, सहज. आणि म्हणून ते म्हणाले की अगदी सहजपण ज्या कृतीमध्ये असतं त्या कृतीला काही हेतू असतो? काही नसतो. आता विषय पुढे नेला. म्हणाले मनोरंजनाकरता आम्ही काही करतो, आमच्या मनोरंजनाकरता मनुष्य गोष्टी करतो. त्या गोष्टीमध्ये सुद्धा काय हेतू असतो? आम्ही बागेत जातो, कुणीतरी मैत्रीण आली घरी, तिला म्हणतो की चल आपण दोघी फिरायला जाऊया ग, इथपर्यंत फिरून येऊ. नाही ग, चल बसू आपण बागेमध्ये. काय करायचं असतं? काही नाही. रात्रभर आपण संध्याकाळी घरी जेवायला बसतो, जेवणं झालेली असतात, हात धुवायचे असतात, जेवणाच्या टेबलावर नाही तर खालीच आपण बसलेले असतो. पण रात्री 2 वाजले तरी गप्पा संपत नाही, रात्र जागते. आता सगळे घरातली मोठी माणसं म्हणतात, अरे आधी हात तरी धुवा, तुमच्या गप्पा संपत नाहीयेत. कोणाला कष्ट आहेत? ते हात वाळलेत म्हणून कष्ट नाही, एका जागेवर तासनतास बसलो म्हणून कष्ट. सहज गप्पांमध्ये माणूस रंगतो, पत्ते खेळतो, पत्त्यामध्ये सुद्धा रंगतो. काय रात्र निघून जाते. असे किती लोक आहेत मुंबईमध्ये, तर असे पत्त्याचे गट आहेत. जसे ते लोकलमधनं खेळणारे आहेत तसे लोकलमधले गट शनिवार रविवार एकत्र येऊन खेळणार आहेत. शनिवारी रात्री खेळायला बसायचं, तर रविवार रात्रीपर्यंत खेळायचं, नाही तर सोमवारी सकाळपर्यंत खेळायचं आणि तिथूनच ऑफिसला जायचं.
खेळत राहतात. मग लोक म्हणतात, अहो काय 2-2 रात्री जागरण करून पत्ते खेळतात. आम्हाला काही कळत नाही म्हणले पत्ते खेळताना. आपल्याकडे अनेक वेळा असं सांगितलंय की म्हणजे असं गमतीने म्हणतात की त्या पट आणि सोंगट्या खेळतात, तर सोंगट्या खेळणाऱ्या लोकांना सुपारी खायचं ज्याला म्हणजे व्यसन असतं, तो अडकित्ता घेऊन ती सुपारी कात्रत कात्रत खात राहतो. म्हणाले हे खेळात इतके रंगतात की सुपारीच्या ऐवजी सोंगट्या कातरून खातात तरी कळत नाही की आपल्या तोंडामध्ये सुपारी आहे का सोंगटी आहे. कारण ती बेचव सोंगटी गेली, त्या खाण्यात कुठे लक्ष आहे. तसं त्यांनी म्हटलंय की हे एवढं करतो माणूस, काय त्याचे कष्ट आहेत. मनोरंजनाकरता अनेक गोष्टी करतो, खेळ आहे. आता बघा फुटबॉल प्लेयर्स आहेत, क्रिकेट प्लेयर्स आहेत, त्या सगळ्यांना त्या खेळाचे पैसे मिळतात. रजा काढून टी व्ही पुढे बसून खेळ बघणाऱ्याला काय मिळतं? काही मिळत नाही. काय उद्देश आहे त्याला? काय क्रिकेट प्लेअर व्हायचंय म्हणून तो पाहतोय की प्रत्येक शॉट कसा मारला, मग ते पुन्हा स्लो डाऊन करायची मोशन, मग बघायचा तो शॉट कसा होता, काय काय अभ्यास करायचा आहे? काही नाही. 2 तास बसतो, वर्ल्ड कप आहे, अमुक आहे, तमुक आहे, नाव काही असो, पण ती मॅच बघायला तो 2 तास अगदी मनापासून बसतो. आता छोटे आहेत म्हणून 2 तास, नाही तर 5-5 दिवस पूर्वी लोक बसत होते. मला काय हेतू आहे त्याच्यामध्ये? काही हेतू नाहीये. काय मोठं क्रिकेटर व्हायचंय म्हणून करतोय असं नाहीये. तसंच म्हणाले ब्रह्माला काय हेतू आहे का? सहज त्यांनी त्याच्या पुढे निर्मिती झालीये, त्याच्या सहज हालचालीतून निर्मिती झाली आहे. ही एक भूमिका मांडली आहे. आता एका वाक्याचा परामर्श घेतलाय की वेदामध्ये अनेक ठिकाणी किंवा अनेक स्तोत्र म्हणताना अनेक मंत्रांच्या मध्ये त्याचा उच्चार पण केला जातो. तो काय करतात म्हणजे काय काय ते विधान आहे? स एकाकी न रमते. तो एकटा होता, त्याला काही करमलं नाही म्हणून त्यांनी सृष्टी निर्माण केली आणि मग तो त्याच्यातच दंग झाला. जे त्यांनी निर्माण केलं त्याच्यातच तो मोठा स्वतःला करमवून घेतलं त्यांनी, त्याच्यातच त्याला इतकी करमणूक वाटली किंवा त्यातच तो इतका व्यग्र झाला की मग त्याला काही त्याची जाणीवच राहिली नाही. ह्या भावनेतून स एकाकी न रमते असं म्हणून महोपनिषदामध्ये ते वाक्य आहे आणि त्यांनी तिथे वर्णन केलंय. म्हणाले या ब्रह्माला एकतेचा कंटाळा आला म्हणून तो बहुत नामरूपामध्ये प्रकट झाला. आता असा हा बहुत नामरूपामध्ये प्रकट झालेला जो देव आहे, त्या देवाच्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की असं कसं होईल, निष्प्रयोजन तो कसा हे जग निर्माण करील. तो एकाकी रमला नाही ठीक आहे, पण एवढं विश्व निर्माण करायचं त्याला किती कष्ट पडले असतील, त्याला किती शक्ती खर्च करावी लागली असेल, त्याला किती योजना करावी लागली असेल, हे आमच्या मनामध्ये येतं. कारण काय आपला मुद्दा काय चाललाय की मी एकटा रमलो नाही म्हणून हे सहज झालं. असं जसा एखादा श्रीमंत असतो, त्या श्रीमंताला असं वाटलं, म्हणजे माझ्या ओळखीचे एक कोली म्हणून ग्रस्त आहे, आर्किटेक्ट मनुष्य आहे, इंटरनॅशनल लेवलवरती कामं करणारा माणूस आहे. हिंदुस्थानात आलं की हिंदुस्थानात घर पाहिजे, मग लंडनला गेलं की लंडनला घर पाहिजे, अमेरिकेला गेलं की अमेरिकेला घर पाहिजे. आता जगभर फिरायचं, मग त्या माणसाने प्रत्येक वेळी हॉटेलमध्ये कशाला उतरायचं म्हणून प्रत्येक देशात आपलं घर निर्माण केलंय. आता श्रीमंताला काय, आपण म्हणू अहो आम्हाला साधं आमचं एक घर आणि दुसरं आमचं काहीतरी एखादा फ्लॅट घेऊन ठेवलाय मुलाकरता, तर इतका त्रास होतो की हे आपलं घर सांभाळायचं आणि पुन्हा त्या घराची साफसफाई स्वच्छता करणं, ते नीटनेटकं ठेवणं, सांभाळणं, जाऊन राहणं. छोटीशी जरी आमची प्रॉपर्टी असली तरी आम्हाला सांभाळणं अवघड होतं. त्याच्यावर का मोठा माणूस जगामध्ये 5-50 घरं सांभाळतोय, त्याच्याकडनं होतीये ती सांभाळणूक त्या घरांची, त्याचा मेंटेनन्स, तो सगळं ते सांभाळू शकतोय, त्याचं व्यवस्थापन करू शकतोय. आपल्याला वाटतं कठीण आहे बा हे लोक कसे करतात, कोण जाणे इतक्या ठिकाणचं, आणि त्या सगळ्याशी संपर्क कसा ठेवतात. त्याला सहज येतो म्हणतो उसमें क्या है, ठीक है चलता है, झालं, त्याच्या दृष्टीने सोपं आहे. तसं आम्हाला लहानसं घर बांधायचं म्हणजे कठीण वाटलं तरी सुद्धा ईश्वराला एवढं मोठं जग निर्माण करणं काही फारसं कठीण नाही, आणि म्हणून त्याला ते सहज आहे. त्याच्या शक्तीचा विचार करता ते सहज आहे. जसं जगामध्ये एखादा माणूस, आता अनेक वैदिक आहेत की असे वैदिक होऊन गेले आपल्या पुण्यामध्ये की ज्यांनी वेद पाठ केले
आमचे किंजवडेकर शास्त्री तर जे आहेत, दत्तात्रय शास्त्री किंजवडेकर जे होऊन गेले, ते तर त्यांचा वेद असा पाठ होता की तुम्ही कुठूनही म्हणायला सांगा, उलटा म्हणायला सांगितला तरी सुद्धा येत होता. सुलटा पाठच होता. भगवद्गीता अनेकांची उलटी पाठ असते. आता आम्हाला सुलटी 18 अध्याय भगवद्गीता पाठ करणं कठीण, तर उलटी कशी पाठ करणार? आम्हाला करता येत नाही, माझी मर्यादा आहे, म्हणून दुसरा करू शकत नाही असं नाही, त्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून इथे वेदांती म्हणतात की माणसानी हा जीव अल्प आहे, त्याच्यावरून ब्रह्माच्या सामर्थ्याची कल्पना करू नये. हे जग निर्माण करताना त्यांनी सहज निर्माण केलेलं आहे. त्याच्या ठिकाणी आता आणखीन उदाहरण घ्यायचं तर आपल्याला उदाहरण घेता येईल की हे संबंध ब्रह्मांड विचारामध्ये घेतलं तर या ब्रह्मांडाच्या मानाने पृथ्वी केवढी आहे? तर म्हणाले ही पृथ्वी जी आहे त्या ब्रह्मांडाचा जर कल्पना केली तर ती अगदी मोहरीसारखी आहे, एवढी लहान आहे की ती एवढी तुच्छ आहे की या ब्रह्मांडाचा विचार करताना पृथ्वीचं स्थान काय अगदी त्या मोहरीसारखं आहे. पण एवढी आपण जर तारागण पाहिले की ज्यांच्यापासूनचा प्रकाश आपल्याकडे लाखो प्रकाश वर्षांनंतर येतो, ते केवढे मोठे असतील आणि असे किती असतील. या सगळ्या तारा आम्हाला आकाशात खच्चून भरलेले दिसतात, माहीत नाही त्याच्या मागे आणखीन काय जग आहे. त्यामुळे त्या मानाने पृथ्वी मोहरीसारखी आहे या सगळ्या ब्रह्मांडाचा विचार केला तर. आणि त्या पृथ्वीवरती एवढ्या सगळ्या, बाकी सगळं सोडा, पण त्या मानवजात जरी विचारात घेतली तरी सगळ्या मानवजातीच्या मानाने आपण अगदी सागरामधल्या खसखशी एवढे सुद्धा नाही आहोत पृथ्वीवरती. जर मानवांना पृथ्वीवरती सागराची उपमा दिली तर आपण खसखशीसारखे सुद्धा नाही आहे. पण म्हणाले एवढे आपण लहान आहोत. ह्या संबंध विश्वाचा विस्तार ज्यांनी केलेला आहे त्याला काही प्रयोजन आहे का प्रयोजन नाही, काहीतरी हेतू धरून तो करतो का करत नाही, ह्याच्या मागे आपण आपलं माप लावू नये, आपला निकष लावू नये, आपल्या मर्यादा त्याच्याशी जोडू नयेत. कारण आपलं अस्तित्वच फार फार सीमित आहे आणि फार सूक्ष्म आहे. आपली ताकद ही फार कमी आहे, अणुपरिमाण आहे, अत्यंत कमी आहे. आणि त्यामुळे हा जो परमात्मा आहे, असं वर्णन आहे पुराणांच्या मध्ये की त्याच्या रोमरंध्रामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड निवास करतात. रोमरंध्र म्हणजे आमच्या शरीरावरती असलेला जो केस आहे, त्या केसाकरता असलेलं जे छिद्र आहे, असं परमेश्वराच्या शरीरावर जर छिद्र आहे अशी कल्पना केली तर त्या एका छिद्रामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड निवास करतात असं पुराणांनी म्हटलंय. तर आम्हाला याच ब्रह्मांडाचं मोठं वाटतं. त्यांनी अशी अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केलेली आहेत का? आज विज्ञानाला मान्य आहे. विज्ञान म्हणतं की ह्या आमच्याच एका ब्रह्मांडामध्ये किती गॅलेक्सीज असतील. विज्ञान म्हणतं आमच्याच एका ब्रह्मांडामध्ये आम्हाला माहीत नसलेलं किती दडलेलं आहे आम्हाला माहीत नाही. आज जसे आमच्या ब्रह्मांडामध्ये आम्हाला वाटतं की आम्ही एका सूर्यमालेमध्ये आहोत आणि आम्हाला दृश्य असणारं म्हणून जे ब्रह्मांडाचं रूप आहे, त्यांनी सांगितलं याच्यामध्ये जी कृष्णविवर आहेत त्या कृष्णविवराच्या दुसऱ्या बाजूला, आमच्या बाजूनी ते कृष्णविवर झालंय, पण त्याच्या दुसऱ्या बाजूला आम्हाला माहीत नाही की काय आहे, माहीत नाही. कदाचित इथे जे कृष्णविवर बनतं त्याच्या दुसऱ्या बाजूला कदाचित जीवसृष्टी निर्माण होते, माहीत नाही म्हणाले. त्यामुळे आत्ताचे जे फ्रॉम म्हणजे बिग बँग टू ब्लॅक होल हे जे पुस्तक येतात ते स्टीव्हन हॉकिन्सनचं, त्यांनी खूप इंटरेस्टिंग करून ते सगळं लिहिलेलं आहे. आणि तो म्हणतो की ही जी बिग बँग थिअरी आहे त्याच्यापासून आज आम्ही ब्लॅक होलपर्यंत आलो, की बिग बँगमधून जग निर्माण झालं म्हणतो आणि आता असं म्हणावं लागतं की ह्या ब्लॅक होल्सच्या दुसऱ्या बाजूला जग निर्माण होत आहे की काय. तर त्यामुळे त्यांनी आपल्याला असं म्हटलं इथे की सामान्य जीवाला ह्या विश्वाची महती आहे, आम्ही ज्याला विश्व म्हणतो. नाहीतर म्हणाले त्या परब्रह्माला काय त्याचं विशेष आहे. आणि त्याकरता मग त्यांनी पुष्कळ उदाहरणं दिली. त्यातली 2 उदाहरणं घेऊन आपण आजचा विषय थांबवू. एक उदाहरण असं दिलंय की अब्जाधीश मनुष्य आहे. आता तर मी म्हणते अब्जाधीश सुद्धा असायला नको, आपल्यासारखा सामान्य मनुष्य आहे. आपल्याला सुद्धा 8 आणे 4 आणे 10 पैसे 5 पैसे 1 पैसा कुणाला त्याचं महत्व आहे, चलनात सुद्धा महत्व नाहीये.
म्हणजे कुणी गरीब मनुष्य आहे आणि अगदी ज्याच्याकडे पैसा सुद्धा नाही असा मनुष्य सुद्धा जर कुठे भिक्षेच्या मिशानी समोर आला आणि त्याला जर कोणी 4 आण्याचं, आता तर नाणं दिसणार पण नाही 4 आण्याचं, पण त्यांनी जर ठेवलं तर तो म्हणतो बाई हे घेऊन काय करू, किमान रुपया नाही तर 5 रुपये द्या, त्याचा काहीतरी उपयोग आहे. म्हणजे ज्या पैशाला, ज्या 10 पैशाला, ज्या 5 पैशाला, ज्या 25 पैशाला, 50 पैशाला ह्या जगामध्ये आपल्या दृष्टीने काय विशेष किंमत नाही आहे. रुपयाला सुद्धा काही किंमत, म्हणजे काय झालं ते रुपये तर आहे, काय कुठे 10 रुपये खर्च होतात कळत सुद्धा नाही. 10 रुपयाची सुद्धा किंमत आपल्याला पटकन कळत नाही किंवा वाटत नाही. असं जो आपल्यासारखा सामान्य मनुष्य म्हणतो, एखाद्या श्रीमंताला तर काय त्याला तर काहीच नाही, त्याच्याकडनं शेकडो हजारो लाखो रुपये जरी त्याच्या ठिकाणी दान धर्म करण्यामध्ये गेले तरी सुद्धा बिघडत नाही. अगदी एखाद्या हौसे खातर जरी 5-25 लाख खर्च केले तरी त्याच्या संपत्तीत काही फरक पडत नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की असा हा परमात्मा तो इतका संपन्न आहे, तो इतका श्रीमंत आहे की त्याचं इतकं सामर्थ्य आहे की एक ब्रह्मांड निर्माण होणं म्हणजे त्याचं काय खर्च होणार आहे, त्याचं काही खर्च व्हायचं नाहीये. म्हणून ते सहज आहे. लोकवत्तू लीला कैवल्यम, त्याची लीला आहे ती. त्यांनी सहज हात हलवला तर ब्रह्मांड निर्माण झालं. आपल्याला जशा साधू संतांच्या कथा आपण ऐकतो पाहतो आणि आपण काल तो विषय घेतला पण आहे. देव संत योगी मुनी या सगळ्यांच्या ठिकाणी अनेक गोष्टी सहज होतात. ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा निर्हेतुकपणाने ब्रह्मांडाची निर्मिती सहज होते. आता चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडावर किती पानं आहेत, त्यातलं एक पान गळलं, त्याला एक पान फुटलं, काय फरक पडायचा आहे. तसंच आहे म्हणाले की एका पानाची त्याला काय त्या चिंचेच्या झाडाला किंमत आहे, किंवा हिमालयासारख्या एवढ्या मोठ्या पर्वतराजाला धुलीकणांची काय किंमत आहे. तसं म्हणाले त्या परब्रह्माच्या ठिकाणी जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे त्याला एक आमचं ब्रह्मांड निर्माण करणं म्हणजे काय आहे, त्याला त्याचं काहीच नाही. ते जे निर्माण होतं ते अगदी सहज लीलया होतं. म्हणून त्याला असं म्हटलंय, ते सूत्र आहे, आपलं काही पुरं नाही झालं अजून, आज आपण इथे थांबू. त्याला असं म्हटलंय की लोकवत्तू लीला कैवल्यम, म्हणजे जसं लोकांच्या मध्ये व्यवहारामध्ये जगामध्ये आपल्याला असे काही लोक दिसतात की ज्यांच्याकडून अनेक मोठमोठ्या गोष्टी सहज घडतात, तसंच ह्या परमेश्वराच्याकडून आमच्या दृष्टीने ब्रह्मांड कितीही मोठं असलं तरी सुद्धा त्याच्या दृष्टीने त्या ब्रह्मांडाची निर्मिती म्हणजे एक सहज लहान मुलांच्या सारखा खेळ आहे. मुलांनी खेळात एखादा पत्ता भिरकावून द्यावा, जसं त्याला ते करताना काहीच वाटत नाही, तसं परमेश्वराला एक ब्रह्मांड निर्माण करताना कोणतेही कष्ट पडत नाही. आज आपण इथेच विषय थांबवू.